महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी आज पुणे महानगरपालिकेमध्ये झालेल्या आढावा बैठकीत डिझास्टर मॅनेजमेंट, PMPML आणि समाज कल्याण विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा केली आहे। त्यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी 80 कोटींचा निधी मंजूर झाला असून 600 ते 700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मनपाने 4500 घरांचे नियोजन केले असून काही गायरान आणि आरक्षित भूखंडांवर घरे उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। तसेच वडगाव बुद्रुक येथे शुद्धीकरण केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जागेच्या मर्यादेमुळे म्हाडा लेआउटचा वापर करता येईल का याचा विचार सुरू आहे। आज पुणे महानगरपालिकेमध्ये नगर विकास खात्याच्या अनुषंगाने, समाज कल्याण खात्याच्या अनुषंगाने आणि PMPLच्या विषयामधल्या काही विषयासाठी आज ही आढावा बैठक महानगरपालिकेमध्ये मी घेतली। आपले नवल किशोर राम हे नवीन आयुक्त म्हणून आपल्याकडे रुजू झालेले, त्यानंतरची ही पहिलीच बैठक। त्यामुळे त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये माझ्यासारखाच आढावा घेतला असं मला वाटतं। या सगळ्या महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्याच्यामध्ये पुण्याचा मोठा विषय जो होता की आत्ता जी पूरस्थिती गेली 2 वर्ष येत होती, त्या दृष्टीने एक डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातला आढावा इथे घेतलेला आहे की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आत्ता महानगरपालिकेने काय काय केलेलं आहे। आत्ता पण आपल्याला केंद्र सरकारच्या अंतर्गत आपण जो प्रकल्प दिला होता त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटकडनं आपल्याला 80 कोटी आत्ता आपल्याला मंजूर झालेले आहेत। आपण एक डिझास्टर मॅनेजमेंटचे 2 प्रकल्प हे आपल्या नीती आयोगाचं जे महाराष्ट्राचं मित्रा म्हणून आहे त्याला पण आपण सादर केलेले आहेत। तिथून पण आपल्याला ह्या गोष्टीसाठी काही पैसे मिळतील आणि महानगरपालिकेने जवळजवळ माझ्या मते की सगळा मिळून त्याच्यामध्ये 600 ते 700 कोटीचा प्लॅन आता केलेला आहे आणि त्याची कामं ऑलरेडी सुरू केलेली आहेत। त्याच्यामधल्या 2 प्रकल्पासाठी जे त्यांनी निधीची तरतूद मागितलेली आहे ती राज्य सरकारतर्फे आम्ही त्यांना पुरवू। दुसरा जो होता जो अमृतच्या अंतर्गत जी चालणारी कामं, तर त्याच्यामध्ये जे STP ड्रेनेज लाईन वगैरेची कामं, तर अमृतच्या ह्याच्यामध्ये खूप महानगरपालिकेने चांगली आत्ता प्रगती आहे। अमृत 2च्या अंतर्गत पण जी कामं आत्ता त्यांनी हे केलेली आहे त्याच्या संबंधीची पण कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये जे नवीन STP घेतलेले आहेत आत्ता, तर 6 STP जे काही दुरुस्त करणं आणि 2 परत नव्याने बांधणं आणि नवीन अमृत 2मध्ये अजून 4 STP घेतलेले आहेत। असे जवळजवळ 10 STPची तरतूद आत्ता हे केलेली आणि एक शुद्धीकरण केंद्र मला वाटतं ते वडगाव बुद्रुकच्या इथे त्याची पण प्रोसिजर सुरू केलेली आहे। दुसरं गोष्ट, पंतप्रधान आवास योजनेमध्ये महानगरपालिकेचं काय आत्ता कॉन्ट्रीब्युशन आहे याचाही आढावा घेतलेला आहे। आत्ता त्यांनी 4500 घरांचं प्लॅनिंग इथे सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही गायरानांच्या इथे त्यांनी आता प्रस्ताव दिलेले आहेत की गायरानावर आपण ह्या आवास योजनेची घरं बांधू शकतात। त्याच्यामध्ये अशी सूचना आम्ही दिलेली आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये जागा मिळणं फार मुश्किल असल्यामुळे आपण HDHमध्ये जी आत्ता आपल्याला प्लॉट उपलब्ध होतात HDHच्या आरक्षणामध्ये, तिथे आपण ही घरं बांधून घेऊ शकतो का, किंवा म्हाडाचे लेआउट आपल्याकडे पुणे शहरामध्ये खूप आहेत, तर त्या म्हाडाच्या लेआउटमध्ये पण आपल्याला जर हे केलं तर महानगरपालिकेने असा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि जर ती मंजुरी झाली तर आपण हे टार्गेट अजून चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकू। त्याचप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न होता हा टॅक्स वसुलीचा। तर आत्ता 150 दिवसाचा जो कार्यक्रम राज्य शासनाने दिला सगळ्या महानगरपालिकांना, त्याच्यामध्ये हे टॅक्स असेसमेंट आणि टॅक्स वसुली त्याचं टार्गेट ऑलरेडी दिलेलं आहे आणि 150 दिवसामध्ये त्यांनी त्याच्यासाठीचं लागणारं सॉफ्टवेअर किंवा काय ह्या पद्धतीने हे सगळी तयारी करून 150 दिवसामध्ये त्याच्यात रिझल्ट द्यायचा आहे। त्याच्यामध्ये पण महानगरपालिका आता त्यांनी सॉफ्टवेअर आणि ह्या सगळ्या गोष्टी आता केलेल्या आहेत आणि
त्यांनी आत्ता आपल्याला शब्द दिलेला आहे की जी थकबाकी आहे तर ती जास्त दिसते, कारण बऱ्याच घरांना आपण जे बेकायदेशीरच्या ह्याच्यामध्ये 1.5-3 पट टॅक्स लावलेला आहे त्याचा दंड आणि व्याज हे खूप वाढल्यामुळे ती थकबाकी जास्त दिसते. ह्यावेळेस मी त्यांचं विशेष करून कौतुक करेन की ह्यावेळेस त्यांनी जवळजवळ 950 कोटीचं जास्तीचं टार्गेट पूर्ण करून टॅक्स कलेक्शन केलेलं आहे. पण अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं नागरिक टॅक्स भरूच शकत नाही, ज्यांना 1.5-2 लाखाचे बिलं आलेले आहेत, त्याच्या संबंधी त्यांनी काहीतरी आत्ता विशेष बाब म्हणून शासनाला त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्यासंबंधीची प्रस्ताव पाठवावा आणि त्या धर्तीवर जर ह्या लोकांचं दंड व्याज कमी करता आलं तर ते टॅक्स कलेक्शन पण वाढेल. अशा सूचना या निमित्तानं आपण आत्ता महानगरपालिकेला दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 2 आपलं लहुजी साळवे स्मारक आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाचा दोन्हीचा आढावा झालेला आहे. त्याचबरोबर समाज कल्याणचं जे आमची महाप्रीतची कंपनी आहे त्याबरोबर महानगर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.